नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे. आपल्याचा कांद्याच्या प्लॉटची पूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आपण या अगोदरही कांद्याचे 2-3 व्हिडिओ म्हणजे सुरुवातीपासून टाकण्यापासून खत नियोजन आणि त्याची फवारणी नियोजन हे पूर्ण टाकलेलं आहे. आणि आज हार्वेस्टिंग केली तर आपल्याला कांद्याचा ॲव्हरेज म्हणलं आपल्याला तर एक ट्रिप गेलेली आहे. म्हणजे आपण 70 कट्टे नेलेले आहे आणि अजून आपले 4 ढिगं बाकी आहे. म्हणजे आपल्याला एकूण 280 कट्टे निघालेले आहे. ॲव्हरेजमध्ये पाहायला आपण तर 120 किंवा 125 क्विंटल आपल्याला एकरी कांद्याचं असं भरघोस उत्पन्न मिळालं आहे. आणि कांद्याची साईज पण चांगली आहे, अशी मीडियम साईज आहे. मस्त पांढरा बारून खणणं कांदा आहे आणि कमी खात असल्यामुळं आपली साईज चांगली झाली आणि टिकाऊ असा कडक कांदा आहे. तर आपल्याला ह्या कांद्याचा खर्च म्हटलं तर आपण बियाण्यासाठी आपल्याला 5,000 रुपयाचं बियाणं लागलं ना, त्यानंतर 6,000 रुपयाचं आपल्याला खत लागलं. असे एकूण 11,000 ते 12,000 रुपये ते झाले. आणि त्यानंतर आपल्याला मजुरी खर्च जो आला तो 10-12,000 रुपये मजुरी खर्च आला. आणि आपल्याला कांदा आपल्याला मार्केटपर्यंत नेण्याकरता 10,000 ते 12,000 रुपये पुन्हा खर्च येत आहे. म्हणजे असा एकूण आपल्याला 30,000 ते 35,000 रुपये खर्च ह्या एकरी कांद्याला आलेला आहे. आणि त्यापासून आपल्याला मिळणारं उत्पन्न म्हणजे 9 ते 10 रुपये किलो जरी गेला तरी आपल्याला 1-1.25 लाख रुपये होत आहे. म्हणजे आपल्याला तसा नफा धरतो म्हणलं तर 70,000 ते 80,000 रुपये आपल्याला शिल्लक उरत आहे. तर असं आपलं कांद्याचं पीक होतं. आणि हा प्लॉट 1 एकराचा होता. जागा आपली हलकीच आहे तरी पण आपल्याला उत्पन्न चांगले झालं आहे. तर ठीक आहे, आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. आधुनिक शेती यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण ह्या व्हिडिओवर भेटणारी माहिती ही म्हणजे आपली शास्त्रीय किंवा कोणत्या कृषी विद्यापीठाची नसून ह्या आपल्याला स्वतःला अनुभव आलेला. आणि 30 वर्षामध्ये जो आपल्याला शेतीचा अनुभव आहे त्या अनुभवातून ज्या आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यातून त्याच्यावर आपण काढलेली समस्यावर समजा आपण त्याच्यावर उपाय याच्यावर सांगणारा आपले यूट्यूब चॅनल आहे. तरी सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.